निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। उपस्थित सर्व शिवभक्त, या कार्यक्रमाचे सर्व आयोजक मंडळी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी पदाधिकारी, आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय उपमहापौर राजेंद्र दादा आणि सर्व हिंदू एकीकरण समिती आणि सर्व नगरसेवक, सभापती आणि सर्व अधिकारी पदाधिकारी, मला सगळ्यांची नावं माहिती नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि आज असणारा हा सुंदर दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे जयंती उत्सव आणि एवढ्या मोठ्या थाटात पार पडते, त्याबद्दल मी आयोजकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की शाहिरी पोवाड्याचं आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पुढे आपल्याला बरंच काय काय बोलायचं आहे, पण आता अधिक वेळ न लावता आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। बऱ्याच जाहिराती झाल्या आणि काही काही लोकांनी इंस्टाग्रामच्या, व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला प्रतिक्रिया दिली, शाहीर तुम्ही येताय, आम्हाला तुमचं भारुड ऐकायचं, तुमचा गोंधळ ऐकायचा आहे, तुमचे पोवाडे ऐकायचे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोकांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सेवा सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर ऐकायचं आहे शाहिरी गण, ऐकायचं आहे शाहिरी गण। सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला हे वंदन ते कसं म्हणाल, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका। श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका। मोरेश्वरा स्वामी सनोदरा सदैव तुझला बंधू, सदैव तुझला बंधू, सदैव तुझला बंधू, तूच माता पिता तू आमुचा, तूच सखान बंधू, तूच सखान बंधू, तूच सखान बंधू, सेवा जाणुनी गोड मानुनी, सेवा जाणुनी गोड मानुनी, आशिष द्या मज पायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका, करतो वंदना गौरी वंदना तव चरणा गणनायका।
अंगणी रंग चढू दे कार्या सभा रंगणी सभा रंगणी सभा रंगणी सभा रंगणी आज अंगणी रंग चढू दे कार्या तुझ्या कृपेने कार्य आरंभिले दृष्टी देई मज धैर्या कृपा करावी दृष्टी धरावी कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा सहाय्यका एकदंता विद्यादाता रिद्धी सिद्धीचा स्वामी काल सुराला कवल कराला तुझ्या रंगू दे नामी रामानंदा गातो छंदा रामानंदा गातो छंदा द्यावी मती मज गायका धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मला फार बरं वाटलं. आता हे बरं का वाटलं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण आपल्याला बरेच लोककला प्रकार ऐकायचे असल्यामुळं सगळंच लवकर लवकर उरकायचं आहे. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला आपण वंदन केलं. पण ज्या भारत भूमीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला, पवित्र ते कुळ पावन तो देश, तिथे हरीचे दास जन्म घेती, असा पवित्र पावन असलेला आपला भारत देश. आणि म्हणून या भारताला वंदे मातरम वंदे मातरम ही जय घोषणा आपण करत असतो. आणि तीच जय घोष ही शाहिरी कवनातून आम्ही करतोय. ती कशी म्हणाल? कशी कशी? वंदे मातरम बहु गरजली धरणी हो, वंदे मातरम बहु गरजली धरणी हो, आणि शाहिरीचा मुजरा माझा ही देशभक्तीपर गीत. पण आपल्याला वेळ कमी आहे. आता यानंतर ज्या भारत भूमीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला तो आपला भारत देश. पण या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत. बिहार, ओरिसा, दिल्ली, कलकत्ता, कर्नाटक, मध्य प्रदेश. पण यापैकी सुसंस्कारित असलेला आपला महाराष्ट्र, तो महाराष्ट्र कसा आहे तर वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा, वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा, आणि अंतरात परी संत नांदती
बोल सांगती गमतीचा, असा गमतीचा बोल सांगणारा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला रे. कसं जगावं शिकवलं त्या छत्रपती शिवाजीराजांनी, आणि कसं मरावं शिकवलं त्या छत्रपती संभाजीराजांनी. आणि म्हणून देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. आणि महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. त्या छत्रपती संभाजी राजांचा पोवाडा आपल्याला ऐकायचा आहे. फक्त पोवाडा ऐकत असताना आणि ऐकण्यापूर्वी मी सर्व शिवभक्तांना, शंभू भक्तांना विनंती करतो की एकदा छत्रपती संभाजी राजांचा जय जयकार आपल्याला करायचा आहे. आणि जय जयकार करत असताना आपले दोन्ही हात असे वरती झटकायचे आहेत सगळ्यांनी. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. वा वा, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आवाज इतका मजबूत आला, पण ताई झाला असं की 100%पैकी 75% आवाज आलाय, फक्त अजून 25% बाकी आहे. जरा जोरात छत्रपती संभाजी महाराज की. वा वा, 80% काम झालंय, आता फक्त 20% राहिले. जरा जोरात छत्रपती संभाजी महाराज की. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. 90% काम झालंय, फक्त 10% बाकी आहे. जरा जोरात. हा, मागच्यांचा आवाज जरा कमी होता ना. छत्रपती संभाजी महाराज की. मनापासून धन्यवाद. 98% काम झालेलं आहे. आता जे हे उरलेलं 2% आहे ना, हे आपण कार्यक्रमाच्या मध्यंतरी घेणार आहोत. आता आपल्याला ऐकायचा छत्रपती संभाजी राजांचा पोवाडा. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी राजे जन्माला आले आणि शाहीर मंडळी गाऊ लागले. कैलासपती हरिहरा शेखरा उमा महेश मोक्षकारी, व्याघ्रंबर शिव जटाधारी, होळी ही सेवा अंगीकारी. आधीनमन राष्ट्रमातेला माऊलीला सोन्याची लवलवती ज्योत, अंधरुडीवर गेली मात, पाही सदा स्वराच्याचे हित. चालण्याचा शाहीर आला शाहीर थाटात, चालण्याचा शाहीर आला शाहीर थाटात. आणि शंभू राजाचा गातो कुवाडा ठेवा ध्यानात. छत्रपती शिवाजीराजे आणि सईबाई महाराणी साहेब, सईबाई महाराणी साहेब यांना गर्भधारणा झाली होती. दिवसामागून दिवस लोटल्या जाऊ लागले, महिन्यांमागून महिने लोटल्या गेले, आणि अखेर तो दिवस उगवला गेला.
14 मे 1600 छत्रपती संभाजीराजे जन्माला आले. 14 मे 1657 साली आजचा तो दिवस कीर्तिवंत, बुद्धिवंत, शौर्यवंत, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजीराजे जन्माला आले. छत्रपती संभाजी महाराज की जय. ते साल कोणतं होतं म्हणाल? 14 मे 1657 सालाला दुमदुमूनी गेला. पुरंदरी आनंद मोठा झाला. शुभाचा छावा जन्माला. आणि अखेर छत्रपती संभाजीराजे जन्माला आले आणि शाहीर मंडळी गाऊ लागले. काय? पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. जावा इथे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. जो जवी पाळ शंभूला शंभू शंभू सईंच्या ओठी. यवनांचा काळ तो झाला. यवनांचा काळ तो झाला धर्माच्या रक्षणासाठी. बोल प्रखर अंगार विद्येचा अलंकार शोभला. बोल प्रखर अंगार विद्येचा अलंकार शोभला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय जाहला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावा इथे जन्मला. असा छत्रपती संभाजीराजा जन्माला आला. कसं होते छत्रपती संभाजीराजे? कसे? पराक्रमी महातेजस्वी पराक्रमी महातेजस्वी पराक्रमी महातेजस्वी प्रजामनस्वी रणी यशस्वी वीर संभाजी झुंजार. सूर्य तेजस्वी अंगार. नाव आहे गाज दिगंधर हाजी. नाव आहे गाज दिगंधर हाजी. नाव आहे गाज दिगंधर हाजी. माझा मुजरा शंभू राजाला त्यांच्या कीर्तीला आणि कार्याला कवी कल्याण कार्य लिहितो. हो
देवानंद आज स्मरतो साईर रामानंद कवन गातो हाजी साईर रामानंद कवन गातो साईर रामानंद कवन गातो हो असा छत्रपती संभाजीराजांचा पोवाडा. कार्यक्रम सुरू झाल्यापासून तुम्ही सगळे बारकाईने निरीक्षण करताय, पार ढोलकीवाल्यापासून तर हार्मोनियम वाल्यापर्यंत. तसं बालशायरांकडे पण काही लोकांचं लक्ष आहे. मग काहींना प्रश्न पडतो, हे इतकंच करतंय की याला काहीतरी म्हणता येतंय. बालशाहीर समोर या, तुम्ही यांच्यासाठी गाणं म्हणताल का? हो नक्की म्हणेन. हो नक्की म्हणेन म्हणते ते. मी बालशायरांना विनंती करतो की लोकगीत छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रसिक माय बापांसाठी सादर करावं. सा सा माझी मनू
हॅलो. सन्माननीय व्यंकटराव पाटील भुतेकर यांच्याकडून ह्या बालशाहिराच्या लोकगीताला 501 रुपयाचं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. त्यांनी सूचना केली शाहीर हे झालं लोकगीत झालं. आम्हाला तुमच्याकडून शाहीर म्हणून शिवगीत एखादं अपेक्षित आहे. हा शिवगीत म्हणावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे तुमचे पैसे घ्या. हे द्या इकडे.
छत्रपती शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्राच्या मातीतील ही पारंपरिक लोककला म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणजे शायरी परंपरा, जी लोककला ज्यांच्यामुळे टिकली ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे. तुम्ही आपण आज ज्या छत्रछायेखाली वागतो ते म्हणजे शिवराज्य. आणि स्वराज्याच्या या धाकल्या धाण्याच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्याला या महाराष्ट्रातील विविध लोककलाचा अनुभव घ्यायचा आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर शाहिरांना जे भेटलेले काही शिवप्रेमी होते, शाहीर तुमचा गोंधळ ऐकायचा, तुमचा बरोडा ऐकायचा, तुमचा पोहडा ऐकायचा. शाहिरांनी शंभूराजांचा पोहडा गायला, बालशाहिरांनी गायला. यानंतर आपल्याला तुमच्या आमच्या या जगत्र जननीचा म्हणजेच जगदंबा देवीचा ऐकायचा पारंपरिक गोंधळ. मी शाहिरांना विनंती करतो की त्यांनी या जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक गोंधळ या ठिकाणी सादर करावा. गोंधळ ऐकण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की गोंधळातलं एक विशिष्ट वाद्य म्हणजे संबळ. त्या संबळाचा थोडीशी छटा या ठिकाणी ऐकूया. पारंपरिक देवीचा संबळ. सन्माननीय शुभम सेरे पाटील, शुभम केरे पाटील यांनी छोट्या शाहिरासाठी 501 रुपयाचे त्यांनी बक्षीस पाठवलेलं आहे. त्यांना शाहिराचं गाणं आवडलं. ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी लवकर लवकर कळवावं. हॅलो हॅलो हॅलो. अंबिके अंबिके माय माझे भवानी, तुझे गुणवर्णिता लागले विश्वध्यानी. तुझा गात महिमा वदती पुराणी. श्री रेणुके भगवते वरदे भवानी. पडी भवानी बाण घेऊन गेली, प्रचंडासुरा दैत्य मरदून आली. तदी पासूनी पर्वते रहिवास केला, जगा कारणे थोर आनंद झाला. जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी, त्या कुलस्वामीला आपण आवाहन करणार आहोत की जगदंबे, या भाविक भक्तांनी हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये तू उपस्थित व्हावं आणि सर्व भक्तांना आशीर्वाद द्यावा. म्हणून जगदंबे आई, अंबाबाई लाड लाड ये ग,
हा आवाज ऐकला तुम्ही? हे आपल्या कार्यक्रमातलं डीजे व्हर्जन आहे, दुसरं काही लागत नाही याला. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. वायू धाऊ धा. जगदंबे तू गोंधळाला यावं, आणि तू जर या गोंधळात आली तर आम्ही काय करू? तुला सोन्यानं मी ग मडवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. माझ्या देवारी तुला बसवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. हे गाणं फार जुनं आहे बरं राजेंद्र दादा. परवाच पंतप्रधानांनी सांगितलं की सोनं वर्षभर खरेदी करायचं नाही, आणि असं म्हटल्याच्या नंतर गोंधळी म्हणतोय तुला सोन्यानं मी ग मढवीन. मग हे फार अवघड होतंय, नियम अटी बदलल्यासारखं होत आहे. पण जुनं गाणं आहे, पारंपरिक कवन आहे, आणि म्हणून हे सादर करतोय. तुला सोन्यानं मी ग मडवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. माझ्या देवारी तुला बसवीन, माझ्या देवारी तुला बसवीन. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग. हा चालू असलेला गोंधळ तुम्हाला आवडतोय दादा? आता फक्त एकच विनंती आहे, हा जो संबळ वाजतोय, संबळ बघा कसा वाजतोय. या संबळाच्या ठेक्यामध्ये तुम्हाला टाळी वाजवायची आहे सगळ्यांना. एक विनंती आहे माझी, संबळ टाळी कशी वाजवायची आहे बघा, ऐका. बारीक रप 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 सगळ्यांनी वाजवा दादा. म्हणजे असं जरा बारीक, फक्त टाळी. वा 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 वा. कॅमेरावाला दादा, कॅमेऱ्यांच्याकडे वा 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 वा. हा आनंद आहे खऱ्या अर्थानं. आता या टाळीमध्ये मी गाणं म्हणणार आहे. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग. टाळी टाळी. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग. बारीक. टाळी खूप सुंदर वाजायला लागली. आता फक्त एक आपण आणखी प्रयोग करू. मी एक ओळ म्हणतोय, माझ्या मागे म्हणायचंय. म्हणताल ना दादा? सुंदर टाळी वाजवत आहे म्हणून म्हणतोय. अंबाबाई लाड लाड ये ग. वा वा. थांबा 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 सगळे थांबा. टाळी पण तुम्ही एवढी तालात वाजवतायत. तुम्हाला म्हणायला सांगितलं तर इतकं सुरात म्हणताय तुम्ही. मला खरं सांगतो, इतका आनंद झाला ना, असं वाटतंय मरून तुमच्याच पोटी जन्माला यावं. खरंच ना. फक्त माझं पोरग लहान आहे, त्याचं लग्न झालं की मी पुन्हा इथे जन्माला येणार. खूप सुंदर म्हणताय. जरा टाळी जोरात वाजली पाहिजे. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग, धरीला सराग. काग धरीला सराग, काग धरीला सराग, धरीला सराग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला सराग. अंबाबाई
मनापर्यंत पोहोचत असते. मी तुम्हाला सांगितलं खूप सुरात आणि तालात म्हटलं तुम्ही. आपल्याला कुणीतरी बघावं आणि आपण कॅमेऱ्यात यावं म्हणणारे वेगळे असतात. पण तुम्ही खूप मनापासून दोनच ओळी म्हटलात तर फार मनापासून म्हटलं. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अहो मनी नाही भाव म्हणे तेव्हा मला देव असे न भेटायचं नाही रे, देव असे न भेटायचं नाही रे. पुढं काय दादा? देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मग कशाचाही देव करा. अहो दगडाचा देव त्याला वडराच भे, अहो लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, कशाचाही देव करा त्याची भीतीच आहे. अहो सोन्या चांदीचा करणार मोठे लोक, सोन्या चांदीचा देव, सोन्या चांदीचा देव, सोन्या चांदीचा देव, त्याला सोन्या चांदीचा देव, त्याला भीती कशाची आहे? सोन्या चांदीचा देव त्याला चोरायचं भेव. मग नक्की देव करायचा कशाचा? खूप मनापासून तुम्ही ऐकताय म्हणून बोलतोय बरं मी, मनापासून ऐकताय तुम्ही. मग देव नक्की करायचा कशाचा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा रे, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण मेल्या विन अनुभव नाही. हा मी तूपणा म्हणजे आपल्यातला जोपर्यंत गर्व जात नाही ना दादा, हे मी केलंय, ही माडी माझी, ही गाडी माझी, हा जोपर्यंत माझ्यातला अहमपणा, हा गर्व जात नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होत नाही. आणि तेव्हा परमेश्वराची प्राप्ती होत असते. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण मेल्या विन अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, तुकड्या दास म्हणे देव असे न भेटायचं नाही रे, देव असे न भेटायचं नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. हे हा, ज्याला पटलं त्यांनी वाजवा. तुम्ही योग्य ठिकाणी टाळी वाजवताय, योग्य ठिकाणी हसताय, याचा फार आनंद वाटला. आता याच्यानंतर मी भारूड सादर करणार आहे. ते भारूडही फार गमतीशीर आहे. झी मराठीवरती ओंकार भोजने आणि आम्ही दोघांनी मिळून केलं होतं. आज आम्ही वडिलांनी आम्ही सादर करणार आहे. पण तुम्ही योग्य ठिकाणी हसताय, टाळी वाजवताय, याचा एवढा आनंद वाटला. तुमचे सगळ्यांचे चेहरे प्रसन्न बघूनही फार आनंद वाटतोय. कारण एवढ्याच्या दिवसभर ऊन सहन करून संधीच्या रात्रीच्या एवढ्या गरमीत तुम्ही बसलेला आहात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण प्रसन्न चेहऱ्याने आमच्याकडे बघताय म्हणून आम्हाला आनंद वाटतोय. आणि हा आनंद का वाटतोय ते तुम्हाला सांगतो ताई. असाच कार्यक्रम रंगात आला होता, सगळेजण खळखळून हसत होते आणि माझ्यासमोर एक आजी बसल्या होत्या, त्या आजी हसतच नव्हत्या. या आजी हसतायत योग्य ठिकाणी. त्या सगळेजण खळखळून हसायला लागले. भारूडच नेमकं चाललं होतं बघा, तुम्हाला आता भारूड ऐकायला मिळणार आहे. सगळेजण खळखळून हसायला लागले आणि आजी हसत नव्हत्या. कार्यक्रम जसा संपला तसा मी फेटा बाजूला केला आणि मी आधी आजीकडे पळत गेलो. मी जसा आजीकडे पळत गेलो तशी आजीची नात पळत आली. मला म्हटली की शाहीर तुमचा कार्यक्रम चांगला झाला. मी म्हणलं ताई ते सगळं बाजूला राहू दे. भारुडाच्या वेळेला सगळे खळखळून हसत होते, आजी हसत का नव्हत्या. ती म्हणे शाहीर तुमचा कार्यक्रम चांगला होता पण आमच्या आजीला ऐकायलाच येत नाही. असे काही चेहरे आमच्या समोर बसलेले असले की आम्हालाही प्रश्न पडतो. पण तुम्ही योग्य ठिकाणी हसताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढचा कला प्रकार आम्ही आपल्या समोर भारूड सादर करणार आहे.
हॅलो. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र मायभूमीमध्ये अनेक थोर थोर संत जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गौरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, मुक्ताबाई अनेक संत जन्माला आले. ज्या ज्या काळात जे जे संत जन्माला आले त्या संतांनी तुम्हाला, आम्हाला, समाजाला फक्त प्रबोधन करण्याचं काम केलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. त्याचप्रमाणे तुमचा आमचा संसार कसा असावा, संसार असावा नेटका, कुठे नसावा फाटका, त्यामध्ये हरिनामाचा चुटका, असा संतांचा उपदेश आपल्याला आहे. आता आपल्याला भारुड ऐकायचं, तो संसार, त्या संसार कसा असावा, नीटनेटका असावा म्हणून आपल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण क्षेत्रामध्ये 16व्या शतकामध्ये जी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं भारुड आजही ताजं तवानं वाटतं आपल्याला. त्या काळात त्यांना आपल्या संसाराची, आपल्या प्रपंचाची काळजी होते म्हणून त्यांनी हे भारुड लिहून ठेवलं. पण आजच्या काळात आमच्या तरुणाला आमची विनंती आहे, जे जे उभे राहून ऐकताय, छत्रपती शंभू राजांची जयंती आहे. राजांच्या चरित्रातून आपण काय घ्यायचं आणि जीवनात काय आचरण करायचं एवढंच करा. काय? फक्त व्यसनापासून दूर राहा की तुमचं जीवन सफल होणार. तर सगळ्याला माहितीये की दारूपायी मानवी शरीर आज किडलेले पाहिले मी, रस्त्यावरील उघडे संसार आज पडलेले पाहिले मी, रत्न जडित मुकुटातले रत्न पडलेले पाहिले मी, लग्न मंडपातले लग्न मोडलेले पाहिले मी. म्हणून तरुणांना विनंती आहे, फक्त व्यसनापासून दूर राहा. आमच्या जालना जिल्ह्याच्या पलीकडे घडलं तसं तुमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये घडू नये. काय घडलं? अरे शनिवार पेटा रुबाब मोठा नवर देऊन आला. तुमच्याकडे होऊ नये बरं असं. शनिवार पेटा रुबाब मोठा नवर देऊन आला. त्याला डीजेमुळे उशीर झाला, तिने दुसऱ्याच नवरा केला. 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 शनिवार पेटा रुबाब मोठा नवर देऊन आला. शनिवार पेटा रुबाब मोठा नवर देऊन आला. त्याला डीजेमुळे उशीर झाला, तिने दुसऱ्याच नवरा केला. त्याला डीजेमुळे उशीर झाला. एक महिन्यानं मुहूर्त काढला, बाई पाहुण्याला निरोप धाडला. सारी वऱ्हाडी मंडळी आली, नवरदेव घोड्यावरती चढला. घोड्यावरती चढला, नवरदेव घोड्यावरती चढला. डीजेच्या मोरांना रत्ती पोर, डीजेच्या मोरांना रत्ती पोर. मित्र परिवार प्याला, सारा मित्र परिवार प्याला. त्याला डीजेमुळे उशीर झाला, आधीच मुली मिळत नाही, मिळाल्याच मुली तर लग्न जुळत नाही, जुळलंच लग्न तर वेळेवर लागत नाही, आणि लागलंच लग्न तर जास्त दिवस टिकत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला सनातन हिंदू धर्मामधून पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. म्हणून संतांचा संदेश अंगीकारला तर जीवन अगदी सफल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या संयोजकाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शंभू राजाच्या जयंती निमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक शाहिरी, लोककला यांचं आयोजन करून सर्व सज्जनाच्या सेवेची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. याबद्दल सर्व आलेल्या रसिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर आपल्याला ऐकायचंय भारुड. आता आपल्या वारकरी संप्रदायातली माणसं आपण. भारुड म्हणण्या अगोदर आपल्याला भजन करावं लागतं. भजन आम्ही म्हणणार आहे, तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या. भारुड आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. तर ऐकायचंय भारुड. विठूचा गजर हरिनामाचा खेळा रोहिला. विठूचा गजर हरिनामाचा खेळा रोहिला. वाळवंटी चंद्रभागेचा काठीला वाढला. वाळवंटी चंद्रभागेचा काठीला वाढला. विठूचा गजर त्याचा मुडदा बसू ना, त्याचा डोला गेला त्याला.
हो बाई, अहो आमचं इथं भजन कीर्तन चाललं आणि तुम्ही कुणाला शेव्या देत आले इकडं? तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते. अरे बापरे. मला सांगा बाई, आमच्या भजन कीर्तनाचा तुम्हाला काय त्रास व्हावा लागला? तुमच्या भजन कीर्तनानं महानवरा मला घरात मारायला हा. लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा, वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना. अहो तुमच्या नवरा बायकाच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पडतं का बाई? हा. मला सांगा काय नेमकं तुला झालं काय? झालं काय हा. भाऊ, मी म्हणते ना, नग 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 नगच मला. काय न गो? नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई. मला सांगा बाई, या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? या वयात नवरा नको म्हणाला मी, येडी का खुळी? रडू नको, त्याला कारण नाही. रडू नको, रडू नको. तोंडानं सांग, तोंडानं सांग. अहो फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. बर, फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायला बाई, म्हणा फाटकेच लुगडं तुटकी चोळी. अहो चांगली चुंगली चोळी दिसायला लागली, अर्जुनच लुगडं दिसायला लागलं म्हणा फाट. हो, जरा चापून चौपून नेसले म्हणून नादर दिसत. बर. मधातून इचकून दाखवू का? नकोय बाई. अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले तुम्ही. अहो बाई, ते फाटका असावं पण नीट का असावं, त्याला धुवावं, शिवावं, नंतर लेवावं. मला सांगायला लागला शहाणा, याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. बर, मी का तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. अहो बाई, असं लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? भाऊन सईद भर लुगड्यासाठी नवरा सोडायला मी येडी नाही. मग आता काय त्याला करते? अजून बी कार नाही. काय कारण? अवकळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी. बर, कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी. काय खमंग लागते बाई भाजी, लयच गोड लागते, लयच खमंग लागते आंबाड्याची भाजी. एक दिवस खाल्ली तर गोड लागत. हा. आमच्यासारखं रोज रोज खांबडा पडत कसा आकडा उठत म्हणा की गोड लागत. आणि त्या आंबाड्याची भाजी बाई, हा. असा वर ठेवायचा तवा, तवा? खाली जाळ लागन तवा, बरं, मग? आणि मग भाजी टाकायची, तेल टाकायचं, आणि मग खाली वरी खाली वरी खाली. बस 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 बस, लय खालीवर केला भाजी करपून जाईल. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला बाई. मग बिघडलं कुठं? त्यावर त्याला धारच नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हो, मला सांगा बाई, असं खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा अहो सोडतं? भाऊ अजून बी कार नाही त्याला. काय कारण आहे? अहो मोडकेची घर आणि तुटकेची छप्पर. बर. मोडकेची घर, तुटकेची छप्पर. हो, याच्यासाठी तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका, याच्यासाठी तुम्ही पेपर वाचा. या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले, येत्या 2 वर्षात बेघरांना घर मिळेल, झोपडपट्टी योजना, ए ग बस. इंदिरा आवास योजना, ए ग बस. रमाई. ए गप 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 गप. मला ही योजना आणि ती योजना, अहो असंच आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. कोण म्हणलं होता? गरम सेवक. गरम बाई, गरम आणि गार नसतं ते, मग? त्याला ग्रामसेवक म्हणतात. हो, त्याचं ऐकूनच गेलते मी. कुठे गेलत्या? त्या पंचायत समितीत गेलते लगे. समिती नाही हो माय, हो. त्याला पंचायत समिती म्हणतात. हो, तिथंच गेलते. काय झालं मग? त्या ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेषेखाली नाही. तुम्हाला कशाला दलिंदर म्हणेल बाई तो माणूस? अहो बाई, ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात. आमच्यासाठीच. हे. कस काय बरं त्या? कारण तुम्ही बीपीएल आहेत ना बाई. हो, जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पेत, महानावर पेतो. अहो, मी पियाण्याबद्दल कुठे बोललो हो, तुला? तुम्ही तर म्हणले ना बाई तू बी पिएल म्हणून. पीएल, अहो बीपीएल बीपीएल म्हणजे? म्हणजे कळत नाही, म्हणजे तुम्ही एसी मध्ये येताय. नाही नाही भाऊ, आम्ही एसीच्या बाहेर राहतो, झोपडपट्टीवर एसीत नाही येत. अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटीत येताय. नाही नाही, मला एसटीत मळमळ होती, मी टमटमनच येत असते. आता
कसं सांगा ह्या बाईला? अहो बाई, अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येताय. हा मग दलिंदर म्हणा सर हा, हा. बाई दलिंदर तर आम्ही सगळे मग कोण कोण? गडीवरले आबाय ट्रॅक्टरवाले जिजाय माडीवरले अण्णा आहे, आमचं अर्ध गाव दलिंदर असं असं असं. मग एवढ्याच्या तावडीतून गरीबाला कसं काय योजना जाते? मी काय म्हणतो बाई, हाय तसे ठिकाणी राह ना. राहिले असते ना मग त्या देवाला देवघर नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. अहो मला सांगा बाई, मोडकाच पलंग तुटकीची नेवार, बर. मोडकाच पलंग तुटकीची नेवार. बाई मानवी जीवन जगण्याच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. हा. हे तुम्ही सांगितलं मला पटलं. आता तुम्ही गादी पलंग उशीर मागायला लागले. मग अहो लोकांचं बघा नवल वाटतं, बर. आणि घरचं कौदारी ह्याच वागत. असं. आम्हाला वाटत नसं का आमच्याकडे गादी असावं, पलंग असावं, त्या गादी पलंगावर आमच्यासारख्या नवरा बायकन टुन 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 उड्या हाणावं. बर, टुनटुन उड्या मार, नाही तर तन तन उड्या मार. मी काय म्हणतो बाई, तुम्हाला गादी पलंग पाहिजे, तुम्ही काय करा, महिला गट करा. काय म्हणले तुम्ही? महिला गट करा. आता ही महिला म्हणजे काय ते ठीक सांगा. आहे. महिला सुद्धा समजत नाही ह्या बाईला, किती किती अडाणी राहिली बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. पहा बाई, आता मला अडाणी म्हणते, 7-8 लेकराची माय झाली मी मला अडाणी म्हणते. काय हो 7-8 लेकराची माय झाली, हो. आता अडाणी नाही राहिली? आता कशाची अडाणी? म्हणजे जास्त लेकरं झाल्यावर माणूस जास्त शहाणं होतं का? आणि मग बाई, तुम्हाला जरी 2 वर्ष मिळून एक लेकरू होत असन, हो. बरोबर आहे ना? 2 वर्ष मिळून एक लेकरू होत असन, इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून 7-8-10 पिल्ले होते. तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? मग बाई, लेकरं व्हायला अक्कल लागत नाही, बरोबर आहे ना? लेकरं व्हायला कुठं अक्कल लागते का? लेकरं व्हायला अक्कल लागत नाही. झालेल्या लेकराचं संगोपन कसं करायचं, त्याच्यावर संस्कार कसे टाकायचे, त्याला काय बनवायचं, याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. हा, आता तुम्ही बोलले भाऊ सगळं खरंय, पण आता आमच्या आई बापानं आम्हाला शिकवलं नाही ना. आता शिका. हं, आता कधी शिका? अहो, सर्व शिक्षा अभियान, इटभट्टी शाळा आहे, साखर शाळा आहे, प्रौढ शिक्षण आहे. तुमच्या सारख्या रात्रीच्या शाळेला जावा. मला सांगायला लागला शहाणा रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा भाऊ, दिसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, खावा प्यावा, हे म्हणतं तसं शाळेला जावा, आणि मग निजावा कावा? तुम्ही सांगा. निजणार लय जोर दिसतो या बाईचा. आणि मग? अहो बाई, शाळा काय रात्रभर नसते. मग? अहो, ती घंटा 1.5 घंटा शाळा असते. बर. तुम्ही 1 महिना 1.5 महिना गेला तर तुम्ही साक्षर व्हाल. आमच्या आता हे लहान लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात, पुढे इंग्रजी बोलतात. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. परवा दिवशी मै बहीण आलती नगराहून. बर. तर तिचा तो लहान पिंट्या नाही हा. का, ते पिंट्या म्हणीच माईला मम्मीन बापाला पप्पा, माईला मम्मीन बापाला पप्पा. माईला मम्मीन बापाला पप्पा. हा. आणि तुम्हाला काय म्हणायचं? मला तर म्हणे आमटी मला रुपये दे, आमटी मला रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणे बाई मला. आमटी. हो. बरं झालं तुला तेव्हा भात नाही म्हणला, नाही तर कालून खाल्ला असता त्याला. अहो बाई, तुम्हाला तेव्हा आमटी नसन म्हणाला, मग? तुम्हाला म्हणाला असेल आंटी. हा असंच काहीतरी आणि म्हणलं तुमच्या बा. नवऱ्याला आंटी ना. काय सांगा ह्या बाईला. अहो बाई, मी काय म्हणतो, तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना, हा. तर महिला गट करा. आलेच का तुम्ही तिथं पुन्हा? अहो महिलाच म्हणजे काय? अहो, बायांना म्हणतात महिला. काय म्हणले तुम्ही? बायांना म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला, महिला. आणि गड्याला म्हणतात बाईला. बर. बाई, हे नव्हतं माहित मग मला. नाही खरंच अहो, नव्हतं माहित. नाही तरी तुम्ही 4 भितेच्यात आम्हाला तेच केलं. असं 4 माणसं तरी सांगा जाऊ नका ना. 10-20 बाया एकत्रित यायच्या, एक बचत गट स्थापन करायचा, एका बँकेला जोडायचे, मग त्या बँकेमध्ये 1000-500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे. मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे, आणि उद्या चालून त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे? अरे बाप. आणि आड्याने म्हणलं तर आज मी येतो. अहो बाई, साहेबाची जरी बदली झाली, तुमच्याकडे पासबुक असतं ना. पासबुक? हा. इथं एका बुकाचे पंचायत म्हणा, 5 पासबुक. अहो, 5 नाही हो. अहो, पासबुक म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव असतं, तुमचा फोटो असतो. बाई महा फुटून काढ बरं 2-4 मग ए, लगेच. ए, सरक पलीकडे. फोटो म्हणले की चालले वर तोंड करून इकडं. त्या फोटोमुळे तुमचे पैसे कुठं जाणार नाही. मग 0% व्याजाने कर्ज घ्या, गादी घ्या, पलंग घ्या, उशी घ्या, मच्छरदाणी घ्या. बाई तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. परवा दिवशी मी गेलते त्या जाधव साहेबाच्या घरी. बर. त्याचा हात पंक्चर झालता ना, त्याला पाहायला गेलते. असं. बाई, त्यांची गाडी पंक्चर झाली असं. नाही हात पंक्चर झालता. अहो, गाडी पंक्चर होत असते बाई. हात पंक्चर झालता, असं ढवळ शिबी बांधलं होतं गळ्यातलं, काहीतरी लोडनं लटकेलं आणि हात लटकेला होता त्यांचा अहो, असा. त्याला फ्रॅक्चर म्हणतात मग. हा हा. असंच काहीतरी झालतं. तर त्याला पाहायला गेलते बाई, त्याची तर नुसतं गादी पाहिली. तुम्हाला सांगते, गुडघे इतकी तर नुसतं गादी होती, गुडघे इतकी तर नुसतं गादी होती, असं गुडघे इतकी गादी. एवढी गादी हो, होती. मला एवढं नवल वाटू लागलं. मी गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, नुसतं टक मग टक मग टक.
गुडघे इतकी गादी इतकी तर नुसतं गादी होती. बाई गुडगा खाली याला कंबर म्हणते तुमचं बरोबर ध्यान बाई माणसाच्या कमराईवर मनका गेला पण तन काय गेला नाही. अहो बाई गुडघा खाली याला कंबर म्हणतात. मग इतकं तितकं हुकता माणूस. 2-4 बोट हुकाव का हातभर हुकाव लगे. तुम्हाला सांगते ना गादी अशी चमचम चमचम करी जाई गादी. हा. त्या गादीवर एकदा बसली तर 3दा उडाले बाई मी असं टुन 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 टुन. अहो बाई मग ती गादी नसल त्याला सोफा सेट म्हणायचं. आता सोपा शेट होता का अवघड शेट होता ते नाही माहित मला पण होतं काहीतरी. ए बाई मी काय म्हणतो बाई हाय तशा ठिकाणी झोप ना. झोपले असते ना बिघडलं पण ते कुठं. मच्छर झोप येऊ देत नाही. मग मच्छरदाणी लावून झोपायचं. हा ती मच्छरदानी बी दिली होती. कोणी दिली होती. त्या आमच्या गावात नरसाबाई ना. सरसबाई असं नाही नाही नरसाबाई. रखमाबाई असल. अहो, नरसाबाई ना म्हणलं. नरसबाई कुठं नाव असतं का. अहो ती नाही का हो, ढवळी शिपी साडी घालती ती दयाखान्यातली काय म्हणते तिला. नर्स. हा 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 तिला नरसबाई म्हणता का मग. हा. बर मग तुम्हाला सांगते ना काय झालं. तिनं दिली मला मच्छरदानी फुकट होती मी पटकन घेतली बरोबर. आणि ती लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. असं कोण डोकं लावलं बाई तो. मी म्हणलं त्या मच्छराला चकमत द्यावं आपण. तू मच्छराला चकमा द्यायला लागली आणि इतक्या लोकांना गुलकंडी द्यायला लागली. हा. मी म्हणतो हाय तशा ठिकाणी झोप. झोपले असते ना. बिघडलं कुठं. त्यातनं रंबी छाना नाही मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. ए, नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. अहो संसार दुःखामुळे चौकडून इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ. गोड बोलून गोड संसार करून घ्या बाई. तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. हो तुम्ही बोलले ना भाऊ आता माझ्या सगळं ध्यानात आलं. त्याच्यासाठी एका जनार्दनी समरस झाले. बर. एका जनार्दनी समरस झाले. सद्गुरुला शरण गेले. म्हणजे आमचं भारुड तुम्हाला आवडलं. आमच्या भारुडाचा तुमच्यावर परिणाम झाला. आता तुम्ही घरी जाऊन नवऱ्यासंग भांडणार. नाही मला काही तुमचा भरोसा नाही बाई. तुम्हाला भरोसा नसेल तर मी शपथ घेते तुम्ही. ए, माझी शपथ नको घेऊ. इथं आमच्या या शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व आमचे नागरिक जमलेले आहेत. इथं सर्व महिला जमलेल्या आहेत. जिथं महिला जमल्या तिथे हळदी कुंकाचा कार्यक्रम येतो. हळदी कुंकाचा कार्यक्रम आला म्हणजे नाव घेण्याची परंपरा आहे. बर. मी काय म्हणतो बाई शपथ नका घेऊ. तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या. आता कशाला जुनं उखरीता बरं भाऊ. ताई बरोबर आहे ना. नाव घ्यायला पाहिजे ना बाई नाही. हा हो हो घेऊ का. हा खन खन कुदळी मन मन माती. झालं का लगे. अहो सुरूच नाही झालं. असं असं असं. खन खन कुदळी मन मन माती. बुरुज खनला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती. राजन दिलं राणीच्या हाती. राणी ठेवलं पलंगाच्या गाती. अंग्रेज लोक भरत रकुड गेले. आंघोळीला गेले. जीव वाढती आला लाज वाटती मला. नवरा कशाला गेला पान खान खायला. ताकदागेने लायला कांडून कोंडून पंचमी केली. कांडता कांडता लागला डोळा. लगेच आला पोळा. पोळाची कुर्ती गोंडी गणवाळे वाकड संदे गणचौतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वाढू. लक्ष्मीची पाडो गाठी. लगेच आली पित्तरपाडी. पित्तरपाडीचे नेसते डाळ घाटाला घालते माळ. घाटात बसते घटी शिलंगणाने केली. दाटी शिलंगणाचं घेते सोनं. दिवाळीचं केलं येणं. दिवाळीचे लावते पण ती सट आली नेन. ती सटीचं करते नागदिवा. सक्रातीने केला धावा. सक्रातीची घेते सुबड. पुन्हा आली दुधड. पुन्हाची ती कणिक शिमगाल. आणि शिमगच खेळते रंग. पाडवा झाला दंग. पायलीची काढते सोचे. आदलीचं काढते करा. सांगते तुम्हाला जोडून करा. एक झालं की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले. सद्गुरुला शरण गेले. अंतुरस येथे नाही मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. वा 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 वा. या तुमच्या टाळ्याचा उदंड प्रतिसाद पाहून शंभूराजांच्या जयंतीसाठी आलेली ही सर्व शाहिरी मंडळी जसे आपल्या या देशामध्ये राष्ट्रामध्ये वीर झाले तशा वीरांगणा झाल्या. संत झाले तशा संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अनेक संत झाले. जशी शाहिरी मंडळी आहेत तशी शाहिरा सुद्धा आहेत. मी आमच्या पार्टीतल्या सन्माननीय स्वातीताई आणि कावेरीताई यांना विनंती करतो की त्यांनी एक या ठिकाणी शिवगीत सादर करावं. ऐकूया शिवगीत. हॅलो हॅलो इतिहासाच्या पानावर रे अजून घट
ही राजाची पुण्य आई या स्वराज्याच्या ताई तुझ स्वामिनी झाली भवानी राजमाता जिजाई कवी कल्याणाकरी वर्णन शाहीर गातोय जीजी कवी कल्याणाकरी वर्णन शाहीर गातोय जीजी बाळाची जाऊ निघते मध्ये शिकते तलवारबाजी बाळाची जाऊ निघते मध्ये शिकते तलवारबाजी इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी बाळाची जाऊ निघते मध्ये शिकते तलवारबाजी 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 धन्यवाद वा 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 बाळ जिजाऊ नित्य नेमाने शिकते तलवारबाजी अशा शूर मातेचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा छावा म्हणजे शंभूराजे. ही परंपरा या देशाची या राष्ट्राची आहे. रसिको, राजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आपण एकत्रित आलो. या राजांनी तुम्हाला आम्हाला एकत्रित केलं, एक विचारात आणलं, एका धर्मात आणलं आणि आज तुम्ही सर्वजण एकत्रित शिवरायां छत्रपती शंभूराजांच्या जयंतीमध्ये आपण या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा आनंद घेत आहोत. या कार्यक्रमात तुम्ही सुरुवातीपासून आलात तसे बसलेले आहात. प्रत्येक कार्यक्रमाचा प्रत्येक गीतांचा आपण खूप प्रतिसाद देऊन या कार्यक्रम शांततेत पार पडला. या कार्यक्रमातले 10 ते 14 मिनिटं बाकी राहिलेले आहेत. यामध्ये आपल्याला ऐका सुरुवातीला आपण शंभूराजे यांचा जन्माचा पोवाडा ऐकला, पण ज्या राजाने आपल्या धर्मासाठी आपला प्राण अर्पिला तो शेवट आपल्याला ऐकायचा आहे. शंभूराजांचा शेवट आपल्याला ऐकायचा आहे, तो पोवाडा ऐकायचा आहे की देशासाठी मरण मरावं, पण ते कसं शंभूराजासारखं. तो इतिहास काय आहे या शाहिरी परंपरेतून, शाहिरी कवनातून अनेक पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्र गात आलेला आहे, ऐकत आलेला आहे, पाहत आलेला आहे. आणि त्याचे तुम्ही आपण एक अनुयायी आहोत. शाहीर रामानंद उगले यांनी मी विनंती करतो की त्यांनी शंभूराजे यांचा पोवाडा सादर करावा. ऐकूया पोवाडा. हॅलो. शाहिरांनी सांगितलं की पोवाड्यानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहे, परंतु सर्व हिंदू एकीकरण समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी हे नाव वाचलं त्यावेळेस संयोजकाची विनंती आहे की शाहिरांनी 2 पोवाडे म्हणावं, एक शिवाजी महाराजांचा आणि एक शंभूराजांचा. म्हणून म्हणलं तुम्ही अगोदर कोणता म्हणताय ते? महाराजांचा पोवाडा म्हणायचा, भाऊंचा. बाजीप्रभूंचा पोवाडा, कलसवरचाच बाजीप्रभूंचा शिवाजी महाराजांचा पोवाडा. बर ठीक आहे.
खरं तर छत्रपती संभाजीराजांच्या पोवाड्यानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार होतो, पण दादांच्या आदेशाप्रमाणे बाजीप्रभूंचा पोवाडा सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर थोडासा याचा आवाज वाढव. पण हे दोन्ही पोवाडे सादर करण्याच्या अगोदर कमी वेळेत सादर करणार आहे. पण तत्पूर्वी मी सुरुवातीला सांगितलं की हिंदू एकीकरण समिती हे नाव वाचलं मी, कोणाचंच नाव त्याच्यात नव्हतं. हिंदू एकीकरण समिती हे फार महत्वाचं नाव मला वाटलं की खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांना जागृत होण्याची फार गरज आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजीराजांनी, छत्रपती शिवाजीराजांनी काय कार्य केलं हे आपण ऐकलं पाहिजेच, पण आज आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून शाहीर मंडळी आपल्याला विनंती करतात, अहो उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. अहो उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. मला आवाज द्या थोडासा, मॉनिटरला प्लस करा. या गाण्यामध्ये आमच्या तालासुराकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, तुम्ही फार दर्दी रसिक आहात, पण आमच्या अक्षराकडे नक्की लक्ष द्या. आणि जर तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवायला विसरू नका. की उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा, आणि एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी. उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. मी फार डीप मध्ये सांगणार नाही, पण माझ्या अक्षरातून तुम्हाला नक्की कळेल. अहो प्रसंगाला बाका येथे हिंदू वर्गाला. हिंदू वर्गाला. हिंदू वर्गाला. अरे मारे बहिणी पळवल्या जाई अजून तू झोपला. अजून तू झोपला. अजून तू झोपला. कल्लो कल्ली जिवंत आहे चोर इथे भामटा. कल्लो कल्ली जिवंत आहे चोर इथे भामटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. उठा उठा तरुणांनो आता जागे भारे. हो दादा, हो दादा, ही पाठी सगळ्यांना दिसते, आम्हाला दिसायची बाकी आहे. एक ताई लव जिहादापासून, एक गाय कसायापासून वाचली तर हिंदूच्या आयुष्याचं सार्थक होईल. आणि हेच आम्ही या कवनातून सांगतोय. आणि म्हणून मी म्हटलं ज्याला पटलं त्यांनी टाळी वाजवा म्हणजे मला कळेल. धन्यवाद. उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. दादा ऐका, या शाहिरी कवनात दिलंय उठा उठा तरुणांनो आता जागे भारे उठा. मग आमचा तरुण झोपलेला आहे का? दादा झोपलेल्या माणसाला उठवणं फार सोपं आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं फार अवघड आहे. आणि त्यासाठी या शाहिरी कार्यक्रमाचं आयोजन केलं. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. अहो धर्मासाठी किमान लावू भाडावरती टिळा. भाडावरती टिळा. भाडावरती टिळा. फक्त दिखावा नको करू तू नटण्याचा सोहळा. नटण्याचा सोहळा. तू नटण्याचा सोहळा. तू कोण आहे जरा समजून घे. अहो शिवशंभूच्या मर्द मावळ्या नाही तू एकटा. शिवशंभूच्या मर्द मावळ्या नाही तू एकटा. एकजुटीने आता केवळ धर्मासाठी झटा. 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 हो, धन्यवाद. या कार्यक्रमातले शेवटचे 20 मिनिट राहिलेले आहेत आणि या 20 मिनिटापैकी 2 पोवाडे सादर करायचे आहेत. त्यापैकी वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजांचा पोवाडा आपल्या समोर सादर करणार आहे. एवढ्या मोठ्या या कॅनॉट मध्ये एक ठिकाणी माणूस कधीच थांबत नाही. आणि अशा अवस्थेत, अशा परिस्थितीमध्ये गेले 1.5 ते 2 तासापासून तुम्ही थांबलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बरेच कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही राजकीय मंडळी उपस्थित आहेत. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो.
धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर रणधुरंधर शूर बहादर तसा तो धगधगता अंगार दिवस असो वा असो अंधार रण मैदानी लढे झुंजार जी अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला अप्पाजान! अब शिवाजी को कोण पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि त्यावेळेला तेलंगणचा सिद्धी जोहर आणि कडवा पठाण शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघाले. कसे उन्मत्त सिद्धी जोहर उन्मत्त सिद्धी जोहर केलं कहरण फाजल बरोबर देऊनिया वेढा पणाळगडाला ससा सापाने विळका घातला तसा उन्मत्त सिद्धी जोहर आणि फाजल खान यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे आणि या वेढ्यामध्ये मार्च महिना गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं राजांना कळेना. आणि मग काय घडलं? काही सुचणार शिवबाला हो, काही सुचणार शिवबाला, सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला, पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजांनी काय केलं? काय निरोप सांगा म्हणे आमचा. काय निरोप आहे? आलो शरण सांगा सिद्धीला होते तो मनाकडे किल्ल्याला, उद्या करतो तर सकत येतो तुमच्या भेट, उद्या करतो तर सकत येतो तुमच्या भेट. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा, आपल्यासारखा चालणारा कोण? शिवा काशीद. त्या शिवा काशीदला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, भाई राज जातो की. पण शिवा, ए शिवा, याचा परिणाम काय होईल माहितीये तुला? शिवा म्हणाला, भाई राज माहित आहे की मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना राज. पण राज तुम्ही जर सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात ना राज, तर माझ्यासारखे लाख शिवनावी तयार होतील. आणि एवढी जर संधी तुम्ही मला दिली ना राज, तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज, या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. एवढी संधी द्या की मला राज, एवढी संधी द्या. त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला आणि शिवा म्हणाला, राज अहो, आमच्यासारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आला, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळे बाजीप्रभू बांदल महाराजांची पालखी घेऊन निघाले. दुसरीकडे शिवा काशीद यांची पालखी घेऊन निघाले. कसे? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास
पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती, रात अंधार मावळ चालती, रात अंधार मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा. वै दादा रे, बिना लागलं नीट चालला दादा. दादा रे, बिना लागलं नीट. दोन दिशेला दोन पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं कराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं आणि तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागया, शिवाजी भागया. आणि सिद्धीने मेल्यातून तलवार काढली, शिवावर धरली. ए ए सजबता, सजबता तू कोण है? आणि शिवा म्हणाला, मैं हूं शिवाजी. सिद्धीने तलवार रोखून धरली आणि सिद्धी म्हणाला, ए सजबता, सजबता वरना मारा जाएगा. त्यावेळेला शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? आणि कडाडला सिद्धी, सिद्धीची तलवार चालल्या गेली, शिवावर धरल्या गेली, शिवा मारला गेला आणि शिवा संपला, शिवा संपला. ज्याने स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या शिवा काशीद यांना हा शाहिरी मानाचा मुजरा. पण तोवर इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतात, राजा राजा आता येळ करू नका, आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा, आम्ही या खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. पण राजा म्हणतायत, नाही बाजी, बाजी शिवाजी बाजी लावून आपण इथवर आलोय ना, आता जे होईल ते मिळून करू. पण बाजी नाही म्हणतायत. बाजी म्हणतायत, राजा राजा लाख वेळा तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही सुखरूप विशाळगड गाठा. तुम्ही पोहोचलात की आम्हाला तोफेचा इशारा द्या. आणि जोपर्यंत आपण पोहोचणार नाही, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. राजा हे वचन आहे या बाजीचं. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रसंग घडला, काय उभा राहून बाजी खिंडीला, विनवणी करी शिवबाला, तुम्ही सुखरूप येऊन जावा, तोफा उडवावा त्या इशाऱ्याला. तुम्ही आलो आलो आता चितीला, मी ठार करतो सिद्धीला, बाजीचा दाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. राजा तुम्ही सुखरूप विशाळगड गाठा, या थांबतो का इथं. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला युद्ध झालं. ते कसं म्हणाल, सारं युद्ध तांबड फुटू सर, दिवसाचा दुसरा प्रहर, दांडपट्टा भाले तलवार, किती केले खेळ देवार. आई थकले बाजी क्षणभर, लाली लाल झाली सारी खिंड तिथे लाली लाल झाली सारी खिंड तिथे. इंच इंच जखमांगावरती झालेल्या आहेत. आणि अशा वेळेला सत्तर असा गोळीचा वार बाजीला लागला. तरी बाजी म्हणतात, राजा ओ राजा, आपण अजून गडावरती पोहोचला नाहीत. राजा जोवर आपण गडावरती पोहोचणार नाही, तोफांचा आवाज कानावर येणार नाही, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. राजा तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि त्यावेळेला तोफांचा आवाज झाला, आवाज कडाडला.
इशारा भाजीला राजा आपण पोचलात राजा या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या राजा या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या धडाडा, आवाज कराडा इशारा भाजीला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा जर का खिल्लीला कान लावला तर जयघोष ऐकू येईल हला, हला! हला, हला! असे होते स्वराज्य सूर्य दाविले शौर्य वर्णवे कार्य लढली ती गजापूरची खिंड वीरबाज भूपल दंड सुख भूल माफी करावी ध्यानी धरावी कीर्ती वर्णावी कल्याण कवीचा हा छंद वंदितो गुरु देवानंदन गातो शाही याला मध्ये टाळ्यांचा कडकडाट वा छान खूप खूप धन्यवाद तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली याप्रमाणे आपण सर्व रसिक मायबाप या सर्व कलाकारांवरती फक्त आम्हीच नाही सर्व कलाकारावरती महाराष्ट्राच्या कलाकारावरती आपण प्रेम करत आहात प्रेम करणार आहात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या ह्या टाळ्या आहेत आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि छत्रपती संभाजी राजांचा शेवटचा प्रसंग आपल्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतो फक्त विनंती एवढीच आहे की कार्यक्रमात ते शेवटचे 10 मिनिटाच्या आत मी पोवाडा संपवणार आहे फक्त पोवाडा होईपर्यंत आपण शांततेचं सहकार्य आम्हाला द्यावं ही मनापासून पोळा झाल्यावर ना ठीक आहे हॅलो इथल्या सर्व शिवप्रेमी वीरांना आमची नम्र विनंती आहे आपण शंभूराजांच्या जन्माचा पोवाडा सुरुवातीला ऐकला आहे जसे तरुण उभे आहेत ते त्यांनी जागा सोडलेली नाही पाय हलवलेले नाहीत आता आम्हाला तीच विनंती करायची आहे शंभूराजाच्या जीवनातला शेवटचा प्रसंग आहे आपण आहे तसेच उभे राहून शंभूराजांचा पोवाडा विषय प्रत्येक तरुणाने आपल्या डोक्यात घ्यावा म्हणजे धर्मवीर का म्हणावं हे आपल्या लक्षात येईल. ओम नमो जय श्री जगदंबे
जय रहा महाराष्ट्राचा प्राण, जय रहा महाराष्ट्राचा प्राण, जय रहा महाराष्ट्राचा प्राण. शंभू राजाच गात गुणगान शंभूराजाचं गात गुणगान गे, शंभूराजाचं गात गुणगान गे. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, 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 तुकाराम गाडगे बाबा. आमच्या गुरु चरणाला विराज, गुरु चरणाला विराज, गुरु चरणाला विराज. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला विराज, गुरु चरणाला विराज. स्वराज्य सूर्यास्ता गेला, स्वराज्य सूर्यास्ता गेला आणि शंभू गादीला. रायगड आला, रायगड आला, रायगड आला. संभाजीराजे कसे होते, कसे म्हणाल? भरदार छातीचा गडी, भरदार छातीचा गडी, 12 हात उडी, मारतो खडी, मारतो खडी, सिंहाचा जबडा धरून फाडी. सिंहाचा जबडा धरून फाडी, सिंहाचा जबडा धरून फाडी. तटातट दोर खंड तोडी, भल्या भल्याची खोड मोडी हरी, भल्या भल्याची खोड मोडी हरी, भल्या भल्याची खोड मोडी हरी. असे होते संभाजीराजे. आपल्या कारकिर्दीमध्ये संभाजीराजे एकही लढाई हरले नाहीत. असे संभाजीराजे, पण या ठिकाणी घात झाला. संभाजीराजे शांत झोपले असताना बाहेरून आवाज आला, कालवा कालव झाली. तीन, तीन, तीन. आणि संभाजीराजे कैद झाले. पकडलं का चाललं, कुठं नेलं, कुठं 32 शिराळा बागणी मार्गे आणलं मिरजेला. राजाला अंगावर मिरजेला, राजाला अंगावर मिरजेला. आलमगीराला कळता वार्ता, आलमगीराला कळता वार्ता, म्हणे बिस्मिल्ला. राजाला पकडलेला आहे आणि या मार्गानं अकलूजचा तळ उठवला, बहादूरगडच्या किल्ल्यात आणलं. आणि मग औरंगजेब म्हणतोय, क्यों शंभूराजे, बोलो कहाँ रखा है खजाना. संभाजीराजे म्हणतायत, अरे अरे या महाराष्ट्राच्या माती मातीत मानतोय आम्ही सोनं. हा महाराष्ट्र आमचा खजाना आहे. औरंग्या तुला नाही कळायचं. आणि हे कळण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यावं लागतं. तुला नाही कळायचं. चुप, बिलकुल चुप. औरंगजेबानं पुन्हा प्रश्न विचारला, संभा सच बता, हमारे कौन कौन से सरदार आपको शामिल थे. आणि संभा म्हणाला, रे तुकडा टाकला की तुकड्या भोवती गोंडा घोळणारी अवलाद माझी नाही. या भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी. जरा मोकळा कर, मग बघतो तुझ्याकडं. मस्तक भडकलं आणि औरंगजेब म्हणतोय, ये गंदी जबान काट डालो. पहिली शिक्षा. आणि ज्यावेळी जीप काढली ते साल आहे 17 फेब्रुवारी 1689. परत 2 दिवसांनी औरंगजेब म्हणतोय, क्यों शंभूराजे, क्या हालत है. राजे म्हणतात,
राजांचे डोळे मोठे झाले होते. औरंगजेब म्हणतोय, या डोळ्यात थापलेल्या सळ्या घाला, टाकण्या घाला. दुसरी शिक्षा आणि तिसरी शिक्षा, अंगाची चामडी चामडी काढा, कोल्ह्या कुत्र्याला खायला काढा. आणि अखेर तो देह उचलला आणि त्या तुळापुराजवळ भीमा आणि इंद्रायणी नदीच्या तीराला नेऊन टाकलं. राजाला उगवलेला सूर्य मावळतीला केलेला होता. रडण्यासाठी कोणी नव्हतं, रडण्यासाठी कोणी नव्हतं, रडण्यासाठी कोणी नव्हतं. त्या भीमा आणि इंद्रायणीनं टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला. गळ्यात गळा घालोनिया, रडती इंद्रायणी भीमेला धर्मासाठी अर्पिला प्राण. शंभू चालला, ओ शंभू चालला, ओ शंभू चालला. रडण्यासाठी नव्हते कोणी प्राणही अर्पिला. धर्मासाठी अर्पिला प्राण. शंभू चालला, ओ शंभू चालला, ओ शंभू चालला. धन्य शंभू राजा, ज्याने स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि म्हणून गातायच आहे, जय जयकार महाराष्ट्राचा आहे. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाबा आणि शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा. शौर्य सळसळले रोमा रोमात, कुंतले थोर वीर कामात, मुद्रा तुम करतो स्वाभिमानात जी जी. रामानंद उगले शाहीर, रामानंद उगले शाहीर, चालने कर गुरुमम थोर देवानंद माळी ज्ञान देणार. पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी जी, म्हणून पोवाड्याला रंग भरणार. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. मी छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर माननीय राजेंद्र दादा
यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि सर्व शिवप्रेमींना विनंती आहे, फक्त आपण 2 मिनिटं जागा सोडू नका, विनंती आहे. अजून शेवटचं एक गाणं बाकी आहे, फक्त 2 मिनिटं. आजच्या या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित महाराष्ट्राचे शाहीर रामानंद उगले यांच्या प्रखर वाणीतून या ठिकाणी आपण शिवाजी महाराजाचा आणि संभाजी महाराजाचा इतिहास ऐकलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं सकल हिंदू एकत्रीकरण समितीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा उद्देशच आहे की ज्यांनी धर्मासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले असे छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास ज्याने ऐकला, मग अशा हजार निंदा खान जरी आपल्याला लटकल्या तरी आपलं धर्मांतर कधी कोणी करू शकणार नाही. आणि त्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं आज हा अट्टहास या ठिकाणी केला होता. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीर रामानंद उगले सुदर्शनजी शिंदे यांचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शंभू राजांचा इतिहास त्यांच्या वाणीतून या ठिकाणी ते सांगणार आहे. याही कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहावं. आणि जोरदार घोषणेने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सांगता यावी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. आणि एक शेवटचं गाणं शाहीर या ठिकाणी सादर तोवर वाजला म्हणा, जे गाणं सध्या रीलला जास्त कोतवाल तू काशीचा सरसेनापती झाला इथे, अन सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे. मोर हलकी तुतारीचा नाद, तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती असाद. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, काळजाचा ताल सूर गगनाला भिडला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला. सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या सर्व रसिक मायबापांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 2 तासापासून सुंदर अशी साऊंड सिस्टीम आम्हाला दिली, त्या साऊंडवाले दादा तुमचंही मनापासून धन्यवाद. स्टेजवाले, लाईटवाले, ज्यांनी आम्हाला चहा पाणी दिली त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. दादा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आमची सेवा या ठिकाणी थांबवतोय. तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला
खूप खूप धन्यवाद सर्व शिवप्रेमींचे. 16 तारखेला सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की सुदर्शन महाराज शिंदे यांचं शिवव्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे. तेव्हा 16 तारखेला असंच बहुसंख्येने आपण याच ठिकाणी या स्टेजवर सर्व शिवप्रेमींनी हजर राहावं अशी संयोजकाकडून विनंती. खूप खूप धन्यवाद.